नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी TET 2026च्या दृष्टिकोनातून विज्ञानचे जे काही प्रश्न आहेत पेपर 2साठी. रिक्वेस्ट होती तुमची की पेपर 2साठी सुद्धा मॅम नोट्स तयार करत असेल. 100 प्रश्न 2014 पासून ते 2025 पर्यंत कोणकोणते विचारले ते आणि त्याचं विस्तृत एक्सप्लेनेशन आज आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेत तुम्हाला मिळतील. पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला. याचे पर्याय लुई पाश्चर, विल्यम हार्वे, अलेक्झांडर फ्लेमिंग, कमल रॉबर्ट हुक. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विल्यम हार्वे, ज्याच्याबद्दल आपण काल चर्चासुद्धा केली आहे. कालच्या पेपर 1साठी मी हा प्रश्न टाकलेला होता. 1628मध्ये मानवी शरीरातील रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आणि हृदयाचे कार्य कसे चालते याचा शोध लावला आणि त्यांनी दाखवून दिले की हृदय एका पंपाप्रमाणे काम करते, जे संपूर्ण शरीराला काय करतं, या ठिकाणी रक्त पुरवण्याचं काम करतं. आता पुढचा पर्याय आहे बघा याच्यामध्ये रॉबर्ट हुक. मग यानं काय केलं तर 1665मध्ये पेशींचा म्हणजे सेलचा शोध लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलं तर पेनिसिलिनचा शोध लावला, म्हणजे प्रतिजैविकाचा अँटीबायोटिक्स याचा शोध लावला. तर लुई पाश्चरनं रेबीज लसीचा शोध लावला आणि पाश्चरायझेशन पद्धती शोधून काढली. म्हणजे उरलेले जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांचं नेमकं काय उत्तर येऊ शकतं किंवा त्याच्यावरती कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो ही सुद्धा विस्तृत चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण अपडेटेड राहा. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढीसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता की कार्बन डायऑक्साईड असण्याचं कारण जागतिक तापमानवाढीसाठी हरितवायू, ज्याला आपण ग्रीन हाऊसेस म्हणतो, हे कारणीभूत असतात आणि त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा मानवनिर्मित कारणामुळे, उदाहरणार्थ जीवाश्म इंधनाचे ज्वलन किंवा जंगलतोड आणि हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणावरती सोडला जातो आणि हा वायू सूर्यापासून येणारी उष्णता शोषून घेतो आणि ती पुन्हा आकाशामध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे पृथ्वीचं तापमान काय होतं या ठिकाणी वाढतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी जठरामध्ये अन्नाचे पचन होण्यासाठी कोणते आम्ल स्त्रवते? पर्याय आहेत सल्फ्युरिक आम्ल, सायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल का नायट्रिक आम्ल. तर याचं उत्तर काय आहे बघा, मानवी जठराबद्दल विचारलेलं आहे. 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे पेपर 2साठी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल. कारण मानवी जठराच्या भिंतींमधून पाचकरस पाझरतो, ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल हे असते आणि या आम्लाचे मुख्य 2 कार्य आहेत: अन्नासोबत शरीरामध्ये प्रवेश होणाऱ्या हानिकारक जीवाणूंचा म्हणजे बॅक्टेरियाचा नाश करणं आणि जठरामधील माध्यम म्हणजे जे काय आम्लधर्मी आहे ते बनवणं, ज्यामुळे पेप्सिन हे पाचक विकर जे काय एन्झाईम्स आहेत ते सक्रिय होऊन प्रथिनांचं प्रोटीन जे काही आहेत ते त्याचं पचन जे काही आहे ते सुरू होईल. मग हे आम्ल तीव्र असून जठराच्या आतील उपकला म्हणजे अस्तर जे असतं, ज्याला म्युकस लेअर आपण म्हणतो, त्या जठराला काय होत नाही, यामुळं इजासुद्धा होत नाही. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त असतो? कालसुद्धा हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला पेपर 1 आणि 2ला दोन्ही विचारलेला आहे. 2019 साली हा प्रश्न विचारला आहे. हवा, पाणी, पोलाद का मग निर्वात पोकळी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पोलाद येतं. पोलाद याच्यामध्ये तुम्ही लोखंड हे सुद्धा घेऊ शकता, कारण ध्वनी ही एक यांत्रिक तरंग आणि मेकॅनिकल वेव्ज आहेत, ज्यामध्ये प्रसारासाठी एक माध्यमाची गरज असते आणि माध्यमातील कण जितके जवळ लवचिक असतात तितक्या वेगाने ध्वनी काय होतं, वहन होतं. आणि घन माध्यमामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे सॉलिडचे जे कण असतात ते अत्यंत जवळ असतात, म्हणून ध्वनीचा जो काही वेग आहे तो घन माध्यमामध्ये सगळ्यात जास्त आणि त्या खालोखाल द्रवात आणि सर्वात कमी जर बघायचं झालं तर ते वायूत असतं. त्यामुळे पोलादामध्ये ध्वनीचा वेग सुमारे 5960 प्रति सेकंद इतका असू शकतो, म्हणजे मीटर प्रति सेकंद इतका असू शकतो आणि हवेमध्ये हा केवळ 344 मीटर प्रति सेकंद असतो. म्हणजे ध्वनी जो आहे तो निर्वात पोकळीतून म्हणजे व्हॅक्यूममध्ये तर प्रवास करू शकत नाही. त्यामुळं हे उत्तर काय आहे, योग्य नाही. आणि जर सगळ्यात कमी जर वेग कशात असेल तर तो हवेत आहे, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या पानामध्ये असणाऱ्या हिरव्या रंगद्रव्याला काय म्हणतात आणि त्याचं कार्य काय असतं? 2021 साली हा प्रश्न विचारला आहे. हिमोग्लोबिन, कॅरोटीन,
क्लोरोफिल म्हणजे ज्याला आपण हरितद्रव्य म्हणतो किंवा झॅथोफिल. तर याचं अचूक उत्तर आहे तिथंच म्हणजे पर्यायामध्येच तुम्हाला या ठिकाणी दिसेल की हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल हे त्याचं काय आहे अचूक उत्तर आहे. क्लोरोफिल हे त्याचं अचूक उत्तर. आता एका आपण वनस्पतीच्या पानामध्ये असलेले हरित लवक जे आहेत ते क्लोरोफिल नावाचे हिरवं द्रव्य त्याच्यामध्ये असतं आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये हे रंग जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचं काम करतात. सूर्यप्रकाश शोषून घेणं, त्याचा ऊर्जा त्या ऊर्जेचा वापर करून पाणी कार्बन डायऑक्साईडपासून वनस्पतीचं अन्न म्हणजेच ग्लुकोज तयार करते आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू काय केला जातो बाहेर सोडला जातो. आता हिमोग्लोबिन हे मानवी रक्तामध्ये असतं, कॅरोटीन गाजराला नारिंगी रंग देतं. त्यामुळे या दोन्ही सुद्धा गोष्टी लक्षात घ्या. हिमोग्लोबिन आपल्या रक्तात असतं आणि कॅरोटीन हे गाजराला केशरी रंग प्राप्त करून देतं. पुढचा प्रश्न आहे रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते संप्रेरक कार्य करत असते. आता हा प्रश्न 2024 साली विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत ॲड्रेनल, इन्सुलिन, थायरॉक्सिन का मग प्युटिटेरिन. आता याचं अचूक उत्तर आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, इन्सुलिन हे त्याचं अचूक उत्तर आहे. हे संप्रेरक स्वादुपिंडातून म्हणजे पॅनक्रियाजमध्ये स्रवते. जेव्हा आपण जेवतो किंवा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा इन्सुलिन पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यास प्रवृत्त करते आणि अतिरिक्त जे ग्लुकोज असतं ते कुठं साठवलं जातं यकृतामध्ये म्हणजे ग्लायकोजेनमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि शरीरातील इन्सुलिनची निर्मिती काय असते कमी झाल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा वाढतं, ज्याला आपण मधुमेह किंवा डायबिटीज असं सुद्धा म्हणतो. आता ॲड्रेनलला लढा किंवा पाळा म्हणजे लढा किंवा पळ म्हणजे फाईट और फाईट हे संप्रेरक असं म्हटलं जातं. थायरॉक्सिन हे शरीराच्या चयापचय क्रियेला मदत करणार असतं. त्यामुळे याचं अचूक उत्तर इन्सुलिन हे आहे. पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी कोणता अर्धवाहकाचा सेमीकंडक्टर प्रामुख्याने वापरला जातो. 2015 साली हा प्रश्न विचारलेला आहे. तांबे, सिलिकॉन, चांदी का मग ॲल्युमिनियम. तर या आहे. आता सिलिकॉन हे काय करतं तर या ठिकाणी सेमी कंडक्टरचं जे काम आहे त्या ठिकाणी करतं. कारण साऊंड पॅनलमध्ये तुम्ही बघितलेलं असणार आहे की सूर्यप्रकाशाचं थेट विजेत रूपांतर करण्यासाठी त्यासाठी सिलिकॉन हा जो काही वाहक म्हणून काम करतो तो सगळ्यात योग्य मानला जातो आणि तो निसर्गामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मग त्यातल्या त्यात वाळूमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो आणि त्याचे इलेक्ट्रॉन जे काय आहे ते उत्सर्जित करण्याची क्षमता ही सूर्यप्रकाश पडल्यानंतर खूप चांगली असते. त्यामुळे या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे तांबे आणि चांदी हे उत्तम वाहक आहेत पण अर्धवाहक नाही आहेत ना आणि आपल्याला काय हवे आहेत सेमी कंडक्टर पाहिजे आहेत. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. लिंबू, संत्री यासारख्या आंबट फळांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल आढळते. लॅक्टिक आहे, ॲसिटिक आहे, सायट्रिक आहे का मग टार्टरिक आहे. कालसुद्धा हा प्रश्न पेपर 1 साठीची चर्चा करत होतो त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. 2014 साली हा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर काय आहे ते म्हणजे सायट्रिक ॲसिड. कारण लिंबूवर्गीय जी फळं असतात त्या फळांमध्ये सायट्रिक असं ॲसिड आढळतं ज्यामुळे फळांना एक आंबट चव येते आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे देखील उत्तम असतं. लॅक्टिक आम्ल दह्यामध्ये किंवा आंबवलेल्या दुधामध्ये असू शकतं. ॲसिटिक आम्ल व्हिनेगरमध्ये असतं आणि टार्टरिक जे असतं ते चिंचेमध्ये असतं, हे विसरू नका. बाह्य वातावरणातील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण इन्स्ट्रुमेंट्स वापरले जाते. हायग्रोमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर का मग ॲमीटर. याचं अचूक उत्तर आहे 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बॅरोमीटर. वातावरणाचा जो काही दाब आहे जो ॲटमॉस्फिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो ते मोजण्यासाठी बॅरोमीटरचा या ठिकाणी वापर केला जातो. त्यात पारा म्हणजे मर्क्युरी हा वापरला जातो आणि बॅरोमीटरमधील पाऱ्याचा जो काही स्तर आहे तो खाली झाल्यास वादळ येण्याची शक्यता असते आणि तो हळूहळू वर गेल्यास हवामान स्वच्छ राहण्याचे संकेत असतात. आणि इतर जे उपकरणं दिलेत की नाही त्याच्यामध्ये हायग्रोमीटर आहे ती आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी मोजते, थर्मामीटर तापमान मोजतं आणि ॲमीटर काय करत असतं ते या ठिकाणी विजेचा जो काही प्रवाह आहे ते किती वोल्टमध्ये आहे हे मोजण्याचं काम केलं जातं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही तर जीवाणूमुळे होतो. आता विषाणू म्हणजे व्हायरस आणि जीवाणू म्हणजे काय बॅक्टेरिया त्याच्यामुळे होतो. 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला. याचे पर्याय आहेत पोलिओ, इन्फ्लुएन्झा, क्षयरोग का मग कांजिण्या. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे
क्षयरोग, ज्याला TB आपण असं म्हणतो, कारण क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या नावाच्या जीवाणूंच्या हल्ल्यामुळे होतो आणि हा हवेमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग असून तो प्रामुख्याने कशावरती अटॅक करतो, तर आपल्या फुफ्फुसांवरती. पण या उलट आता इथं पर्याय जे दिलेत की नाही, पोलिओ असेल म्हणा, तो पोलिओ काय, तो या ठिकाणी पोलिओ किंवा ज्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणजे ज्याला फ्लू म्हणतो किंवा कांजिण्या, चिकन पॉक्स ज्याला आपण म्हणतो, हे तिन्ही जे काय आहेत ते विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे होणारे रोग आहेत. आणि TET परीक्षेमध्ये जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचं जे वर्गीकरण आहे ते हमखास विचारलं जातं, त्यामुळे याच्यावरती 1 मार्क असतोच. प्रकाशाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना वाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रकाश परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचं विखुरणं का प्रकाशाचं अपस्फरण? आता काल सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे आपण पेपर 1 साठी, तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन, म्हणजे पर्याय 2 हे याचं अचूक उत्तर आहे. कारण जेव्हा प्रकाशाचा किरण एका पारदर्शी माध्यमातून, जसं की आता हवा आहे, तर दुसऱ्या पारदर्शी माध्यमामध्ये उदाहरणार्थ काच किंवा पाणी याच्यामध्ये तिरपा प्रवेश करतो आणि तेव्हा दोन्ही माध्यमाच्या सीमेवरती त्याची दिशा जी काही आहे ती बदलते, म्हणजे तो काय होतो, वाकतो, आणि या घटनेला प्रकाशाचं परावर्तन, रिफ्लेक्शन असं सुद्धा म्हणतात. मग माध्यमाची घनता बदलल्यामुळे प्रकाशाचा वेग बदलतो आणि त्यामागं मुख्य कारण आहे पाण्यामध्ये बुडलेली पेन्सिल ही वाकडी दिसते किंवा ताऱ्यांचं लुकलुकणं हे सुद्धा अपवर्तनाचं काय आहे, एक उदाहरण आहे. काल आता लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवरची जो काही प्रश्न विचारला त्याच्या उत्तरामध्ये हा पर्याय आपल्याला बघायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे मायोपिया म्हणजे ज्याला आपण निकट दृष्टिता म्हणतो, हा डोळ्यांचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचा भिंग हे वापरलं जातं? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, सपाट आरसा का मग द्विनाभीय भिंग. याचं अचूक उत्तर आहे अंतर्वक्र भिंग, हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता याच्यामध्ये मायोपिया किंवा निकट दृष्टिता असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत पण दूरच्या वस्तू पुसट दिसतात. यामध्ये दूरची वस्तू जी आहे त्याची प्रतिमा डोळ्याच्या पडद्याच्या अलीकडे तयार होते आणि ही प्रतिमा पडद्यावरती अचूक आणण्यासाठी ते दूर जाणारे किरण जे काय आहे ते पसरवणारा अंतर्वक्र भिंग वापरला जातो आणि दूरदृष्टिता दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरलं जातं, हे विसरायचं नाही. गंजणं ज्याला रस्टिंग म्हणतात, ही लोखंडाची रासायनिक प्रक्रिया घडून येण्यासाठी कशाची उपस्थिती आवश्यक असते? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत केवळ ऑक्सिजन, केवळ पाणी का मग ऑक्सिजन आणि दमट हवा म्हणजे ज्याला आपण पाणी आणि आर्द्रता म्हणतो, आणि चौथा आहे तो म्हणजे नायट्रोजन वायू. आता याचं अचूक उत्तर आहे ऑक्सिजन. याचा पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन आणि दमट हवा म्हणजे आर्द्रता या दोन्ही गोष्टी मिळून याव्या लागतात, तेव्हाच या ठिकाणी काय होतं, गंज चढू शकतो. जेव्हा लोखंड उघड्या हवेवरती असतो की नाही तेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रता म्हणजे पाणी यांच्याशी रासायनिक प्रक्रिया होते आणि या प्रक्रियेला ऑक्सिडीकरण असं म्हणतात. लोखंडावरती जे कोटिंग असतं ते आपल्याला हायड्रेट फेरिक ऑक्साईड असं आपण म्हणतो, तो तांबूस रंगाचा थर जमा व्हायला लागतो ज्याला आपण गंज असं म्हणतो आणि गंजण्यामुळे लोखंड काय होतं, कमकुवत होतं. गंज रोखण्यासाठी लोखंडावरती जस्ताचा थर दिला जातो ज्याला आपण वनस्पतीच्या मुळांवरती असणारे रायबोझियम जीवाणू हवेतील कोणत्या वायूचे स्थिरीकरण करतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड का ऑर्गन? तर याचं अचूक उत्तर आहे ते ओझोन, हे त्याचं उत्तर आहे. आता वनस्पतीच्या मुळावरती जे रायबोझोम्स असतात, रायबोझोम म्हणजे काय तर तुम्ही बघितलेलं असणार आहे की काही वनस्पतींच्या मुळांमध्ये छोट्या छोट्या गाठी असतात बघा, जसं म्हणतात. मग हवेमध्ये सुमारे 78% नायट्रोजन वायू असतो पण वनस्पतींना तो थेट शोषून घेता येत नाही. मग द्विदल वनस्पतींच्या मग जसं काय हरभरा आहे, वाटाणा आहे, मूग आहे, या मुळांच्या गाठींमध्ये रायबोझोम्स नावाचे जे काही सहजीव असतात ते जीवाणू असतात आणि हे जीवाणू हवेतील नायट्रोजन जे असतात ते शोषून घेऊन त्याचं विद्राव्य संयुगामध्ये म्हणजे नायट्रेटमध्ये रूपांतर करतात जे वनस्पती सहज वापरू शकतात आणि त्या बदल्यामध्ये वनस्पतींना जीवाणूंना म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे त्यांना काय मिळतं आणि नायट्रोजनचं या ठिकाणी काय होतं, स्थिरीकरण व्हायला मदत होते. पुढचा प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? अणुवस्तुमान, अणुअंक, आकारमान का मग संयुजा? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अणुअंक. 1913 मध्ये हेनरी मोसले या शास्त्रज्ञानं दाखवून दिलं की मूलद्रव्याचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत हे गुणधर्म अणुवस्तुमानांकापेक्षा अणुअंकावरती म्हणजे अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या जी आहे
ती कमी अधिक आहे याच्यावरती अवलंबून असतं आणि यावरती आधारित त्यांनी आधुनिक आवर्त नियम मांडला. यापूर्वी कुठली आपण वापरत होतो? मेंडेलिव्हची, बरोबर. आणि त्यांनी बनवलेली आवर्त सारणी अणुवस्तुमानांकावरती आधारित होती, ज्यामध्ये काही त्रुटी होत्या. आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी जी काही आहे ती अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे, हे पण विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, विजेच्या बल्बसाठी फिलामेंट जी तार असते ती तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तांबे, टंगस्टन, निक्रोम का मग जस्त? याचं अचूक उत्तर आहे, विजेची जी तार असते त्याच्यामध्ये टंगस्टन या धातूचा वापर केला जातो. का? कारण पारंपरिक बल्बमध्ये टंगस्टन या धातूची बारीक अशी तार वापरतात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे ती वितळण्याचा जो काही बिंदू म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो अतिशय उच्च असा बघायला मिळतो. उच्च म्हणजे नेमका किती? 3422 सेल्सिअस. बघा इतका मोठा आहे. जेव्हा त्यातून विजेचा प्रवाह जातो तेव्हा एवढा जास्त रोधामुळे ती तार प्रचंड तापते आणि शुभ्र होऊन प्रकाश देऊ लागते. एवढ्या उच्च तापमानालाही ती वितळत नाही, हे त्याचं एक सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणून त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पेशींची ऊर्जा ज्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणून ओळखलं जातं, खालीलपैकी कोणत्या अंगकाला म्हटलं जातं? रायबोझोम, गॉल्गी पिंड, तंतुकणिका का मग हरितलवके? याचं उत्तर आहे ते म्हणजे तंतुकणिका, हे त्याचं उत्तर आहे. आता तंतुकणिका का? कारण या ठिकाणी पेशींच्या आतमध्ये होणारं जे काही श्वसन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा निर्माण करण्याचं काम तंतुकणिका करतात. आणि ही ऊर्जा म्हणजे ATP ज्याला आपण म्हणतो, यामध्ये रेणूंच्या स्वरूपामध्ये ती साठवली जाते आणि पेशीला आवश्यक असणाऱ्या सर्व ऊर्जा तिथून पुरवल्या जात असल्यामुळे त्याला पेशींचं ऊर्जागृह किंवा पॉवर हाऊस असं सुद्धा म्हणतात. आता इतर पर्यायांमध्ये बघितलं तर रायबोझोम हे प्रथिनं तयार करतात आणि हरितलवक काय करतात? अन्न तयार करतात. मग अशी रायबोझोमचं पण बघितलं आणि हरितलवकांचं सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. सूर्यप्रकाशाचं एकूण किती रंगांमध्ये अपस्करण होतं आणि सर्वात जास्त वाकणारा रंग कोणता आहे? या ठिकाणी पर्याय आहेत 5 रंग लाल, 7 रंग जांभळा, 7 रंग लाल आणि 3 रंग निळा. आता याच्यामध्ये एकूण रंग तर 7 आहेत हे फिक्स आहे, बरोबर. पण सर्वात जास्त वाकणारा कोणता आहे? तर या ठिकाणी जांभळा हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सूर्यप्रकाशाचा पांढरा किरण काचेच्या लोलकामधून, ज्याला प्रिझम आपण म्हणतो, त्याच्यातून बाहेर पडतो तेव्हा 7 रंगांच्या पट्ट्यांमध्ये किंवा रंगांमध्ये त्याचं विभाजन होतं. त्याला प्रकाशाचं अपस्करण असं सुद्धा म्हणतात. हे रंग या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या रंगांमध्ये म्हणजे ज्याला आपण काल मी तुम्हाला सांगितलं की एका तानापिही जाताना अशा पद्धतीने या सिक्वेन्समध्ये ते बाहेर पडतात. याच्यामध्ये जांभळा रंग जो काही आहे तो त्या जांभळ्या रंगाचं या ठिकाणी काय होतं, सर्वात जास्त तो वाकलेला किंवा सर्वात जास्त त्याचं अपवर्तन होताना या ठिकाणी दिसतो. आणि सगळ्यात कमी कशाचं होतं तर रेड कलरचं किंवा लाल रंगाचं होताना पाहायला मिळतं. मानवी रक्ताचा pH साधारणपणे किती असतो आणि कोणत्या स्वरूपाचा असतो? तो pH, आता काल pH वरती प्रश्न आपण विचारला, पण पेपर 2 मध्ये बघा थोडंसं डिटेल टाकलेलं आहे या ठिकाणी की कोणत्या स्वरूपाचा असतो. काल याची पण चर्चा आपण केलेली आहे बघा. 6.0 अम्लधर्मी, 7.4 सौम्य अम्लधर्मी, 7 उदासीन म्हणजे ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो आणि 8.5 तीव्र अम्लधर्मी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 7.4 सौम्य अम्लधर्मी. आता सौम्य अम्लधर्मी का? कारण न्यूट्रल तर रक्त अजिबात नसतं हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये याचा जो काही सौम्य अम्लधर्मी जो काही pH आहे तो 7 असेल तर या ठिकाणी आपल्याला न्यूट्रल म्हणायचं आहे. 7पेक्षा कमी असेल तर तो ॲसिड मानला जातो. त्याच्यामुळं थोड्या प्रमाणावर ते हे आम्लारी धर्मी या ठिकाणी बघायला मिळतं. गतिविषयक 3 प्रसिद्ध नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले? अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, गॅलिलिओ का मग थॉमस एडिसन? तर याचं अचूक उत्तर आहे न्यूटन. न्यूटन यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो की गतिविषयक 3 जे काही नियम आहेत ते या ठिकाणी मांडले 1687 मध्ये. प्रिन्सिपिया या पुस्तकात मध्ये त्यांनी गतीचे 3 नियम या ठिकाणी सांगितलेले. पहिला जडत्वाचा नियम आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जडत्वाच्या नियमामध्ये बाह्य बल लागल्याशिवाय वस्तू आपली स्थिती बदलत नाही. दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा नियम आहे आणि तिसरा क्रिया प्रतिक्रिया नियम आहे. हे तिन्ही नियम विसरायचे नाहीत. पहिला नियम कुठला? जडत्व, दुसरा संवेगाचा आणि तिसरा क्रिया प्रतिक्रिया. क्रिया प्रतिक्रियामध्ये बघू शकता की प्रत्येक क्रियेला समान विरुद्ध प्रतिक्रिया ही मिळत असते. हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे?
ADC का मग के पाण्यात विरघळणारे विचारलेत. आता याच्यामध्ये काही पाण्यात विरघळणारे असतात आणि काही मेदात पण विरघळणारे असतात, पण इथं सध्या पाण्यात विरघळणारा कुठला आहे तो म्हणजे विटॅमिन सी हा जो आहे तो जीवनसत्व पाण्यात विरघळणार आहे. आता पाण्यात विरघळणारे अजून कुठले तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो तो आणि विटॅमिन सी हे दोन्ही पण काय होतात पाण्यामध्ये विरघळतात आणि ते शरीरामध्ये साठवले जात नाहीत, ते मूत्रावाटे काय होतात बाहेर पडले जातात, ज्यामुळे रोजच्या आहारामध्ये त्याची आपल्याला गरज असते. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे ज्याला आपण फॅट सॉल्युबल म्हणतो की नाही, तर ते मग त्याच्यामध्ये बघू शकता AD आणि EK असे असतात, म्हणजे शरीरातील मेद यकृतामध्ये साठवण्याचं काम यांच्याकडून होत असतं. पुढचं आहे न्यूट्रॉन या अणुतील उदासीन कणाचा शोध कोणी लावला? थॉम्सन, रुदरफोर्ड, चॅडविक कमन निल्स बोहर. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चॅडविक यांनी याचा शोध लावलेला आहे. 1932 ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ चॅडविक यांनी अणूंच्या केंद्रकामध्ये असणारा कोणताही विद्युत प्रभावावर नसणारा म्हणजे ज्याला आपण उदासीन म्हणतो त्या कणाचा शोध लावला, ज्याला न्यूट्रॉन असं नाव दिलं. मग थॉम्सन यांनी काय केलं? इलेक्ट्रॉनचा शोध लावला. रुदरफोर्ड यांनी काय केलं तर अणुकेंद्रकाचा, तर प्रोटॉनचा शोध यांनी लावलेला आहे. ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. पुढचा प्रश्न आहे LPG ज्याला आपण घरगुती गॅस म्हणतो, त्या सिलेंडरमध्ये प्रामुख्याने कोणते हायड्रोकार्बन वायू असतात? मिथेन, इथिन, ब्युटेन, प्रोपेन, हायड्रोजन, हेलियम का इथिलियम आणि ॲसेटिलिन. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ब्युटेन आणि प्रोपेन हे, कारण LPGमध्ये मुख्यत्वे करून ब्युटेन आणि प्रोपेन हे दोन हायड्रोकार्बन वायू उच्च दाबाखाली द्रवरूपामध्ये साठवले असतात. हे वायू गंधहीन ज्याला आपण स्मेललेस म्हणतो ते असतात आणि त्यामुळे गॅस गळती झाल्यास ती त्वरित समजावी म्हणून त्यामध्ये इथिन हे तीव्र उग्रवासाचे रसायन मुद्दाम अल्प प्रमाणावरती मिसळलं जातं. म्हणून आपल्याला बऱ्यापैकी गॅस सुरू आहे की नाही हे लगेच भपकन कशामुळे कळतं तर त्या इथेन वायूमुळे आपल्याला समजतं, नाहीतर एरवी ब्युटेन आणि प्रोपेनच याच्यामध्ये वापरलेला असतो. पुढचा प्रश्न आहे चुंबकाच्या दोन सजातीय म्हणजे सारख्या ध्रुवांमध्ये काय होते? आकर्षण, प्रतिकर्षण, काही फरक पडत नाही का? मग आधी आकर्षण आणि नंतर प्रतिकर्षण. आता यामध्ये पर्याय किती गमतीशीर दिलेत बघा. शेवटचे जे दोन पर्याय आहेत तर काही फरक पडत नाही, हा असूच शकत नाही. आधी आकर्षण नंतर प्रतिकर्षण तर हे होणारच नाही. मग एकतर आकर्षण असू शकेल किंवा प्रतिकर्षण. आता सारख्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी प्रतिकर्षणच होणार आहे, कारण दोन ध्रुव असतात, N आहे आणि S आहे. म्हणजे N म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॉर्थ, बरोबर, आणि S म्हणजे साऊथ आहे. ते जर म्हणजे SS समोर आले किंवा NN समोर आले तर त्यांचं प्रतिकर्षण होतं या ठिकाणी. आणि उलट जेव्हा विजातीय म्हणजे विरुद्ध ध्रुव एकत्र आले तर या ठिकाणी काय होणार आहे? प्रचंड प्रमाणावरती आकर्षण तयार होणार आहे. पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये पाणी आणि विरघळलेली खनिज यांचं वहन करण्याचं कार्य जे आहे ते ऊती करत असते. म्हणजे कोणती ऊती या ठिकाणी करते? जलवाहिनी, रसवाहिनी, त्वचीय ऊती का मग दृढ ऊती? वनस्पतींबद्दल विचारले बरं का. पाणी वाहून नेण्याचं काम, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जलवाहिनी ऊती असं सुद्धा आहे. आता याच्यामध्ये वनस्पतींचं जे संवहनाचं कार्य जे आहे ते मुख्य गुंतागुंतीच्या दोन ऊती असतात. एक जलवाहिनी असते आणि दुसरी असते ती रसवाहिनी असते. आता या ठिकाणी जलवाहिनी काय करते तर मुळांनी शोषलेलं पाणी, खनिज खालून वरच्या दिशेने म्हणजे पानांपर्यंत पोहोचवण्याचे एकतर्फी काम जे काही आहे ते हे करत असते. आणि रसवाहिनी काय काम करत असते तर पानांनी प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार केलेलं अन्न ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो ते वनस्पतींच्या इतर भागांकडे म्हणजे वर खाली दोन्ही बाजूला वाहून नेण्याचं काम या ठिकाणी करत असते. कॉपर सल्फेटचा म्हणजे मोरचूदचं जे काही द्रावण असतं ते लोखंडाचा खिळा त्याच्यामध्ये जर ठेवलास तर त्या द्रावणाचा रंग निळ्यावरून हिरवा होतो. ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? संयोगी अभिक्रिया आहे, अपघटन अभिक्रिया आहे, विस्थापन अभिक्रिया आहे का मग दुहेरी अभिक्रिया आहे? तर हिला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात, कारण लोखंड हा धातू तांब्यापेक्षा अधिक क्रियाशील आहे. जेव्हा लोखंडाचा खिळा कॉपर सल्फेटमध्ये म्हणजे निळ्या द्रावणामध्ये टाकला जातो तेव्हा लोखंड त्या द्रावणातील तांब्याशी विस्थापित होतो आणि स्वतःचं फेरस सल्फेट ज्याला रंग कुठला असतो फिकट हिरवा असतो आणि तो करतो, त्यामुळे तांबे खिळ्यापासून तांबूस रंग काय व्हायला लागतो? जमा व्हायला लागतो. पुढचा प्रश्न आहे मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही किती असते? 20 हर्ट्सपेक्षा कमी, 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्सच्या दरम्यान, 20,000पेक्षा जास्त का मग कोणत्याही मर्यादेशिवाय? आता कोणत्याही मर्यादेशिवाय तर शक्य नाही. काल आपण याबद्दल चर्चा केलेली आहे. मानवी कानांना केवढा जो काही आवाज
आवाज आहे तो या ठिकाणी सहन होऊ शकतो, तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 20 हे त्याचं अचूक उत्तर आहे. का? कारण या ठिकाणी मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची क्षमता मर्यादित आहे आणि त्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या दरम्यान असते आणि तोच ध्वनी माणसाला ऐकू येऊ शकतो. त्याला श्राव्य ध्वनी असं सुद्धा म्हणजे ऑडेबल साऊंड असं सुद्धा म्हणतात. 20पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजे फ्रिक्वेन्सीचा आवाज हा अश्राव्य म्हणजे तो ऐकू येत नाही, जसं भूकंपाचे तरंग वगैरे असतात ते. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर म्हटलात तर ते अजिबातच सहन होणारे नसतात. जसं या ठिकाणी डॉल्फिनने काढलेला आवाज किंवा वटवाघळाचा आवाज तो खूप हाय फ्रिक्वेन्सीचा साऊंड असतो तो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आधुनिक अनुवंशशास्त्राचा जनक, फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं म्हणून कोणाला ओळखलं जातं? 2017 साली प्रश्न विचारलेला आहे. चार्ल्स डार्विन, ग्रेगर मेंडेल, लेमार्क का मग थॉमस मॉर्गन? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आपले ग्रेगर जोहान मेंडेल. का? कारण ऑस्ट्रियन मंक ग्रेगर जे काही मेंडेल आहेत त्यांनी 1856 ते 1863च्या दरम्यान वाटाण्याच्या झाडावरती म्हणजे ज्याला पिप्लान म्हणतो त्याच्यावरती अनेक संकरण प्रयोग केले आणि या प्रयोगातून त्यांनी अनुवंशाचे मूलभूत नियम काढले आणि पिढ्याने पिढ्या गुणधर्म पालकाकडून अपत्यामध्ये कसे संक्रमित होतात याचं गणितीय विश्लेषण सुद्धा पहिल्यांदा त्यांनी मांडलं. म्हणूनच त्यांना आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखतात. आता चार्ल्स डार्विन हे उत्क्रांतीचे आहेत हे ध्यानात घ्या. आणि अनुवंशाचा जर म्हटला तर या ठिकाणी ग्रेगर मेंडले आहेत. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे 65 ते 70% असतं, बरोबर. मग रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण सरासरी किती असायला पाहिजे? 90, 60, 50 का मग 75? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 90% पाणी हे मानवी रक्तामध्ये असणं गरजेचं आहे. कारण मुख्यत्वे करून पाण्यापासूनच मानवाचं शरीर जे आहे ते पाण्यापासूनच बनलेलं आहे असतं. तसं रक्तामध्ये रक्तद्रव्य जे असतात जे प्लाझ्मा असतात त्याचा मुख्य द्रव हा काय असतो? पाणीच असतं आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 55% हे पाणी असतं आणि रक्तद्रव्यांमध्ये 90% ते 92% पाणी असतं आणि उर्वरित भागांमध्ये प्रथिनं, खनिज, पोषक द्रव्य असतात. त्यामुळे पाण्यामुळेच रक्त पातळ राहते आणि शरीराचं वहनाचं जे काही कार्य आहे ते म्हणजे सुरळीत होतं. मेंदूमध्ये सुमारे पाण्याचं जे प्रमाण आहे ते 85% असतं, तर हाडामध्ये हे पाण्याचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 22% इतकं असतं. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे हर्ट्जवरती आहे. हर्ट्ज हे खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीचे मोजमाप करण्याचे एकक आहे? 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. ध्वनीची तीव्रता, ध्वनीची वारंवारता ज्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो, प्रकाशाचा वेग, शक्ती, पॉवर याचं कशाचं आहे नेमकं? तर यामध्ये ध्वनीची तीव्रता आहे पण ध्वनीची तीव्रता नाही तर ध्वनीची वारंवारिता हे याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे याच्यामध्ये गडबड करू नका कारण ध्वनीची तीव्रता ही फक्त आणि फक्त ध्वनीच्या वारंवारतेवरती फ्रिक्वेन्सीवरतीच आपण या ठिकाणी ठरवू शकतो. कारण कोणत्याही वस्तूचं कंपन ज्याला व्हायब्रेशन होण्याच्या दरालाच वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. एका सेकंदाला किती कंपनं होतात म्हणजे किती हर्ट्ज हे मोजले जातात. म्हणजे 1 हर्ट्ज याचा प्रति सेकंद 1 हा कंपन याच्यावरून त्याचा पिच जो काही आहे तो या ठिकाणी मोजला जातो. पुढचा प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. तर अणुअंक म्हणजे नेमकं काय असं विचारलेलं आहे. मगाशी आपण याची चर्चा केली बघा. आधुनिक जी काही आहे ती आवर्त सारणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने. मग अणुअंक म्हणजे नेमकं काय? तर अणुकेंद्रकातील न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक, अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक, का मग अणूंच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक, का मग शेवटचा पर्याय आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या म्हणजे अणुअंक. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अणुकेंद्रकातील प्रोटॉनची जी संख्या असते त्या संख्येला काय म्हटलं जातं? या ठिकाणी अणुअंक असं म्हटलं जातं. कारण अणुअंक ही एक रासायनिक संज्ञा आहे. म्हणजे कोणत्याही अणूच्या केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लिअर असणाऱ्या प्रोटॉनची जी काही, आता प्रोटॉन हे कसे असतात तर धनप्रभारित कण आहेत, बरोबर. याची जी काही एकूण संख्या आहे मग उदासीन अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असणार आहे म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या ही अणुअंक दर्शवते. आणि पण व्याख्येनुसार प्रोटॉनची संख्या तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे अणुअंकामध्ये मूलद्रव्यांची रासायनिक ओळख ठरवली जाते. तसं आता बाकीचे जर पर्याय तुम्ही बघितलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या तर याच्यामध्ये या ठिकाणी अणुवस्तुमानांक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये अन्नाचे वहन प्रामुख्याने रसवाहिन्यांद्वारे होते.
हे वहन कोणत्या स्वरूपात असतं? ग्लुकोज, सुक्रोज, स्टार्च का मग फ्रुक्टोज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सुक्रोज. कारण वनस्पतींच्या पानामध्ये प्रकाशसंश्लेषणाद्वारे पहिल्यांदा ग्लुकोज तयार करतात, पण तो ग्लुकोज खूप क्रियाशील असतो आणि त्यामुळे वहनासाठी त्याचं सुक्रोज या कठीण नसलेल्या शर्करेमध्ये, म्हणजे ज्याला आपण क्रिटिकल नसतं, ते खूप हलकं झालेलं असतं, त्याच्यात ते रूपांतरित होतं आणि रसवाहिन्या सुक्रोजच्या स्वरूपांमध्ये अन्न झाडांच्या इतर सर्व भागांवरती हे वाहून नेण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि साठवणुकीसाठी सुक्रोजचे पुन्हा स्टार्चमध्ये रूपांतर सुद्धा केलं जातं. म्हणजे बघा, ग्लुकोज हे उत्तर बरोबर आहे नाही असं नाही, पण जेव्हा ते वाहण्याला सुरुवात करतं, वाहायला, तेव्हा त्याचं सुक्रोजमध्ये रूपांतर होतं आणि ते सुक्रोज वाहून झाल्यानंतर जे साठतं त्याला स्टार्च असं म्हणतात. आणि फ्रुक्टोज जे काही आहे ते फळांमध्ये असतं, हे विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, विद्युत इस्त्रीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी निक्रोम या संमिश्राचा वापर केला जातो. हे संमिश्र कशापासून बनवलेले असते? तांबेच असतं, निकल क्रोमिनियम, लोखंड कार्बन का मग चांदी आणि टंगस्टन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे निकेल आणि क्रोमियम. निकेल जो काय, ज्याला आपण निक्रोम म्हणतो, निक्रोम हे निकेल आणि क्रोमियम यांचं संमिश्र जे काही नाव आहे ते आहे. याचा वापर जो काय आहे तो विद्युत उपकरणांमध्ये, जसं इस्त्री आहे, हीटर, टोस्टर, म्हणजे उष्णता निर्माण करणाऱ्यांमध्ये वापरलं जातं. त्याचं कारण म्हणजे निक्रोमची विद्युत जी काही रोध आहे तो खूप जास्त असतो आणि त्यामुळे विद्युत प्रवाह गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती उष्णता निर्माण करणं आणि उच्च तापमानालाही त्याचं ऑक्सिडीकरण होत नाही, म्हणजे तार जळत नाही, त्यामुळे यांचा वापर या ठिकाणी केला जातो. सूर्यप्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यास साधारणपणे किती वेळ लागतो आणि प्रकाशाचा वेग मग किती असतो? पर्याय आहेत 5 मिनिटं 3 किलोमीटर, 8 मिनिटं 30 सेकंद 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद, 10 मिनिटे 8 किलोमीटर प्रति सेकंद का मग 3 मिनिटं 5 लाख किलोमीटर प्रति सेकंद? आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 8 मिनिटं 20 सेकंद. हे काल आपण याची चर्चा केली, म्हणजे याचा अर्थ 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या वेगाने सूर्यप्रकाश हा पृथ्वीकडे येताना दिसतो. सूर्य आणि पृथ्वीमधील अंदाजे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आता याच्यामध्ये जो काही प्रकाश आहे तो सुमारे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंदाने प्रचंड वेगाने प्रवास करतो आणि या अंतराचा जर विचार केला तर सूर्यापासून निघालेल्या प्रकाश किरण जे काही आहेत ते पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी साधारण 500 सेकंद लागतात. म्हणजे किती मिनिटं झाली? 8 मिनिटं 20 सेकंद. आणि प्रकाशाचा वेग हा विश्वातील सर्वोच्च वेग मानला जातो, हे विसरू नका. विनेगरमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल अल्प प्रमाणावरती आढळते? सायट्रिक, लॅक्टिक, ॲसेटिक का ऑक्सिलॅक? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ॲसेटिक. ॲसेटिक का? कारण विनेगरचा वापर स्वयंपाकात, लोणची किंवा अन्न संरक्षणासाठी केला जातो. तर याच्यामध्ये सुमारे 4 ते 8% ॲसेटिक आम्ल असतं आणि उर्वरित पाणी असतं. मग आम्लामुळे विनेगरला आंबट चव आणि उग्र वास येतो. पण सायट्रिक आम्ल जे काय आहेत लिंबूवर्गीय ते फळांमध्ये असतं, लॅक्टिक हे दह्यामध्ये असतं आणि ॲसेलिक हे टोमॅटोमध्ये असतं. त्याच्यामुळे याचं जे काही अचूक उत्तर आहे ते म्हणजे ॲसेटिक आम्ल. मानवी शरीरामध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? जीवनसत्व ए, सी, के आणि डी. ह्याची काल आपण चर्चा केलेली आहे. याच्यासाठी के आहे, कारण जेव्हा शरीरातील काही जखमा होतात शरीराला तेव्हा रक्त वाहू लागते आणि ते गोठवणे हे आवश्यक असतं, नाहीतर काय होतं, अतिरिक्त रक्तस्राव होतो. आणि या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला, रक्त गोठवण्याची जी प्रक्रिया शरीरामध्ये आपणहून होते त्याला प्रोथेम्बिन नावाचं जे प्रथिन असतं ते यकृतामध्ये तयार होण्यासाठी जीवनसत्व के हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळेच रक्त गोठण्याची जी काही क्रिया असते ती उशिरा होते आणि ज्यामुळे जखमेतून जास्त रक्तस्राव होऊन रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये ह्याचं जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतं. बऱ्याचदा आपण बघतो की ऑपरेशनच्या आधी ज्या रक्त चाचण्या दिल्या जातात त्याच्यामध्ये ही चाचणीसुद्धा या ठिकाणी दिली जाते. बघा, ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार किती डेसिबलपेक्षा जास्त आवाज मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलेलं आहे? 580, 120
का मग 200 डेसिबल? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 80 डेसिबलपेक्षा जास्तचा आवाज जो काही आहे तो या ठिकाणी याची तीव्रता म्हणजे याची तीव्रता आपल्याला सहन होऊ शकते. याच्यापेक्षा जास्त जर आवाज आला तर बहिरेपणा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा होऊ शकतं. 120 जर डेसिबल जर घेतलं तर त्याचा जेट विमानाचा आवाज असतो आणि याच्यामुळे कानाला तीव्र वेदना होऊ शकतात. आणि TETमध्ये TET परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मुद्दाम होऊन या ध्वनीच्या आवर्तनावरती एखादा प्रश्न 100% विचारला जातो. त्यामुळं दरवेळेला या गोष्टी लक्षात ठेवा की आवाजाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न या ठिकाणी TETला खूप महत्त्वाचा आहे. पुढचा आहे घर्षण बल कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही? वंगण वापरणे, बॉल बेरिंग वापरणे, वस्तूचा पृष्ठभाग खडबडीत करणे का मग वस्तूचा आकार सुळसुळीत करणं? आता याचं पृष्ठभाग खडबडीत करून टाकणं हे त्याचं उत्तर आहे. तर याच्यामुळे काय होतं, वस्तूचा जर पृष्ठभाग खडबडीत झाला तर काय होणार आहे, या ठिकाणी प्रचंड घर्षण होणार आहे खडबडीतपणामुळं. आणि हे घर्षण वाढलं की त्या ठिकाणी काय होणार आहे, घर्षण कमी करण्यासाठी पृष्ठभागावरती तेल वंगण किंवा सुळसुळीत केला जातो. आणि खडबडीत पृष्ठभाग जो काही आहे तो घर्षण वाढवण्यासाठी वापरला जातो. जसं की टायर आहे ते मुद्दामून काय केले जातात, या ठिकाणी खडबडीतच वापरले जातात. पुढील प्रश्न आहे बेकिंग सोडा याचं रासायनिक नाव आणि रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे? सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट का मग सोडियम हायड्रॉक्साईड? बेकिंग सोडा जो खाण्याचा सोडा आहे त्याच्याबद्दल विचारलं. तर बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर किंवा बऱ्याचदा आम्लपित्त कमी करण्यासाठी, ॲसिडिटी कमी करण्यासाठी अँटासिड म्हणून सुद्धा या ठिकाणी त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला केलेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा आहे मरासमस हा जो काही आजार आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये कोणत्या पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे येतो? जीवनसत्व ए, प्रथिन कर्बोदक, जीवनसत्व C का मग लोह खनिज म्हणजे ज्याला आपण खनिज लोह म्हणतो त्याच्या कमतरतेमुळे मुलांच्यामध्ये हा आजार या ठिकाणी होताना दिसतो. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कुपोषणामुळे मुलांना हा आजार होतो. आणि हा आजार जेव्हा आहारामध्ये प्रदीर्घ काळ प्रथिनं कर्बोदक या दोन्हींची तीव्र कमतरता असते त्यात मुलांचे शरीर अत्यंत हडकुळे किंवा अगदी बरकड्या दिसतात, त्वचा सैल पडते, चेहरा अगदी म्हाताऱ्यांसारखा दिसतो. गुरुत्वीय प्रवेग मूल्य विषुववृत्तापेक्षा ध्रुवावरती अधिक असतं. याचं मुख्य कारण काय आहे? 2015 साली हा प्रश्न विचारलेला आहे. विषुववृत्तावर पृथ्वीचा परिवलन वेग अधिक असतो. पृथ्वी ध्रुवाकडे थोडी चपटी किंवा ध्रुवाकडे पृथ्वीची त्रिज्या कमी असते. तिसरा पर्याय आहे विषुववृत्तावरती पृथ्वीची त्रिज्या ही सर्वात कमी असते का मग ध्रुवावरती समुद्र सपाटीचा जो काही उंची आहे ती काय असते, सर्वात कमी असते. म्हणून पृथ्वी ध्रुवाकडे थोडी चपटी आहे त्यामुळे ध्रुवावरती पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती कमी असते. पृथ्वी पूर्णपणे गोल नसून ती ध्रुवाकडे चपटे आणि विषुववृत्ताकडे फुगीर, त्यामुळं गुरुत्वीय प्रवेग जो काही आहे हा त्रिज्येच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे पृथ्वीची त्रिज्या ही ध्रुवाकडे कमी असते. त्यामुळे तिथं काय होतं, या ठिकाणी मूल्य सर्वाधिक असतं आणि विषुववृत्तावरती त्रिज्या काय असते, जास्त असल्यामुळे तिथं त्याचं मूल्य काय असतं, कमी असतं. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या की हाही प्रश्न येणाऱ्या TETसाठी खूप महत्त्वाचा आहे. आवर्त सारणीमधील अल्क धातू या गणातील मूलद्रव्यांची संयोजक किती असते? 1, 2, 3 का 4? तर याचं अचूक उत्तर आहे 1. कारण आधुनिक आवर्त सारणीमधील गण म्हणजे ग्रुप A जो आहे त्यामधील मूलद्रव्यांना अल्कधातू असं म्हणतात, अल्काइन मेटल्स, बरोबर. उदाहरणार्थ लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम. मग या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन असतो आणि रासायनिक अभिक्रिया होताना ते हा 1 इलेक्ट्रॉन सहजपणे गमावतात आणि धनप्रभारित आयन या ठिकाणी तयार होतो. त्यामुळे यांची संयोजक जी काही आहे ती 1 असते आणि ते अत्यंत क्रियाशील धातू म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखले जातात. मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या 206 आहे, बरोबर. मग नवजात बालकामध्ये हाडांची संख्या साधारणपणे किती असते? 206, 270, 300 270 ते 300 का 150 का मग 500? जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या हाडांची संख्या ही 270 ते साधारण 300 एवढ्या या ठिकाणी असते. आणि जसं या ठिकाणी मूल मोठं होतं म्हणजे प्रौढाकडे जातं तेव्हा प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये ती 206 होतात.
का? कारण जसं मूल मोठं होतं तशी हाडे एकमेकांमध्ये मिसळतात, फ्यूज होतात आणि त्यामुळे ती संख्या कमी होते. पुढचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशाचे पांढरे किरण 7 रंगाच्या पट्टीमध्ये विभाजित करणाऱ्या प्रक्रियेला अपस्करण म्हणतात. आता हा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? न्यूटननी, आईन्स्टाईननी, गॅलिलिओनी का मग एडिसन यांनी? तर याचं उत्तर आहे न्यूटननी. 1666 मध्ये आयझॅक न्यूटन यांनी एका अंधाऱ्या खोलीमध्ये काचेच्या लोलकामधून म्हणजे प्रिझममधून सूर्यप्रकाशाची किरणं पाठवली आणि त्यांना असं दिसलं की पांढरा जो काही प्रकाश आहे तो 7 पट्ट्यांमध्ये या ठिकाणी विभाजित होतोय, 7 रंगांमध्ये विभाजित होतोय. त्यांनी हा असा निष्कर्ष काढला की पांढरा प्रकाश हा मूळचा पांढरा नसून 7 रंगांचं मिश्रण आहे आणि पुन्हा उलट लोलकामधून ते म्हणजे लोलक ठेवून जेव्हा हे बघितलं गेलं तेव्हा 7 रंग एकत्र करून पांढरा प्रकाश तयार होतो हे त्यांच्या लक्षात आलं. खालीलपैकी कोणता धातू निसर्गामध्ये मुक्त स्वरूपात आढळत नाही? तर तो प्रामुख्याने संयुगांच्या स्वरूपात आढळतो. सोने, चांदी, प्लॅटिनम का सोडियम? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सोडियम. का? कारण धातूची क्रियाशीलता जी आहे ती वेगवेगळी असते. सोने, चांदी, प्लॅटिनम हे जे काही आहेत ते अत्यंत कमी क्रियाशील धातू आहेत. ते हवा किंवा पाण्याशी रासायनिक अभिक्रिया करत नाहीत आणि म्हणून ते निसर्गामध्ये मुक्त स्वरूपामध्ये आढळतात. या उलट सोडियम हा अत्यंत क्रियाशील धातू आहे. तो हवेतील ऑक्सिजन ओलाव्याशी त्वरित अभिक्रिया करतो आणि त्यामुळे तो निसर्गामध्ये मुक्त स्वरूपामध्ये कधीच आढळत नाही. तो नेहमी सोडियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट यासारख्या संयुगांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न आहे, ॲनोमीटर हे खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीचे मोजमाप म्हणून वापरले जाते? हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, हवेतील आर्द्रता का ध्वनीचा वेग? याचं अचूक उत्तर आहे तो म्हणजे वाऱ्याचा वेग. वाऱ्याचा वेग म्हणजे मोजण्यासाठी ॲनोमीटरचा वापर केला जातो. त्यामध्ये एक कप असतो जो वाऱ्याच्या वेगाने फिरतो आणि त्या फिरण्याच्या वेगावरून वाऱ्याचा वेग जो काय आहे तो प्रति किलोमीटर किती असू शकतो प्रति सेकंद हे या ठिकाणी मोजलं जातं. या उलट हवेचा दाब बॅरोमीटरने मोजतात, हवेची आर्द्रता हायग्रोमीटरने मोजतात आणि या जी काही उपकरणं आहेत, आता जी मगाचपासून मी हा दुसरा का तिसरा प्रश्न उपकरणांबद्दल आलेला आहे, त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत ते हमखास या ठिकाणी विचारले जातात, याबद्दल लक्ष ठेवा. रेशीम कीटकांचे पालन, बरोबर. तर रेशीम कीटकांचे पालन जे आहे ते करून रेशीम उत्पादन करण्याच्या अभ्यासाला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात? ॲपिकल्चर, सेरिकल्चर, व्हर्टिकल्चर का मग सिल्व्हिकल्चर? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सेरिकल्चर. कारण रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी रेशीम किड्यांचे वैज्ञानिक पद्धतीने संगोपन करण्याच्या प्रक्रियेला सेरिकल्चर असं म्हणतात. त्यात तुतीच्या पानावरती रेशीम कीटकांचं पालन या ठिकाणी केलं जातं. या उलट ॲपिकल्चर जे आहे ते मधमाशांसाठी आहे, व्हर्टिकल्चर जे आहे ते द्राक्षांची शेती आहे आणि सिल्व्हिकल्चर जे आहे ते जंगलाचं व्यवस्थापन, नवीन झाडं लावण्यासाठी आहे. त्यामुळे TET पेपर 2 साठी हे जे काही बाकीची वर्गीकरण आता मी जी सांगितलेले आहेत म्हणजे बाकीचे जे पर्याय आहेत म्हणजे या ठिकाणी तुमचा फक्त एक प्रश्न नाही तर 5 प्रश्न म्हणजे मी विचारलेला प्रश्न 1 आणि राहिलेले पर्याय 4 या सगळ्यांच्याबद्दलचे तुम्हाला प्रश्न जे काही आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पुढचं आहे, ध्वनी हे यांत्रिक तरंग आहे, त्याच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनी निर्वात पोकळीतून का प्रवास करू शकत नाही? तर याची कारणं या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहेत. बघा, पर्याय आहेत, निर्वात पोकळीमध्ये कण नसतात, ध्वनीला वहनासाठी माध्यमाची व कणांची गरज असते. ब आहे, निर्वात पोकळीमध्ये प्रकाश जास्त वेगाने प्रवास करतो. क, निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद असतो. आणि चौथा पर्याय आहे ते म्हणजे ध्वनी फक्त हवेतूनच प्रवास करू शकतो. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे निर्वात पोकळीत कण नसतात, ध्वनींना वहनासाठी माध्यमाची आणि कणांची गरज असते. त्यामुळं कारण ध्वनी हा एक यांत्रिक तरंग आहे, ध्वनीचे वहन माध्यमातून होतं. कुठले माध्यम? हवा, पाणी आणि पोलाद. मग कणांच्या कंपनामुळं या ठिकाणी ध्वनीची कंपनं या ठिकाणी आपल्याला जाणवतात, तेव्हा माध्यमांसाठी लगतच्या कणांचं कंपित होणं हे गरजेचं असतं. आणि हे जे काही कंपन आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. तर निर्वात पोकळीमध्ये असे कुठलेच कण या ठिकाणी नसतात, त्यामुळे कंपन होण्याचा प्रश्न येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी माध्यम असणं हे गरजेचं आहे. मिनामाटा हा मानवी मज्जासंस्थेतील इजा करणारा गंभीर आजार खालीलपैकी कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? बघा, खूप गरजेचं आहे. शिसे, पारा, कॅडमियम का आर्से?
आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पारा, कारण मिनामाटा हा रोग पहिल्यांदा 1956 जपानमध्ये मिनामाटा उपसागराच्या किनाऱ्यावरती आढळला, म्हणून याचं नाव मिनामाटा आहे. येथे एका कारखान्यातून म्हणजे पाऱ्याचं जे सांडपाणी आहे ते समुद्रामध्ये सोडलं गेलं. हा पारा माशांच्या शरीरात गेला, ठीक आहे, आणि तो जे काही मासे आहेत ते माणसांनी खाल्ले तेव्हा त्यांच्या मज्जासंस्थेवरती म्हणजे नर्वस सिस्टीमवरती गंभीर परिणाम झाला. त्यामुळे हातापायांना बधिरता येऊन स्नायू कमकुवत होणं, दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता कमी होणं अशा समस्या उद्भवू लागल्या. या उलट तुम्ही जर बघितलं तर कॅडमियममुळे इताई हा हाडांचा आजार होतो, तर शिस्यामुळं अशक्तपणा आणि मेंदूला इजा होऊ शकते. पुढचं आहे, जेव्हा आपण लिफ्टने खाली उतरत असतो तेव्हा आपल्याला आपले वजन कमी झाल्यासारखे वाटते. या भौतिक घटनेमागील अचूक कारण काय आहे? आता जेव्हा आपण लिफ्टने खाली उतरतो तेव्हा आपल्याला आपण हलके झालो असं वाटतं, बरोबर आहे. तर याचं कारण काय? तर लिफ्टमध्ये हवेचा दाब कमी होतो, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बळ खाली जाताना अचानक शून्य होतं, लिफ्टच्या खाली जाण्याचा जो काही वेग आहे हा गुरुत्वीय प्रवेगाच्या दिशेने असतो, त्यामुळे आभासी वजन आपल्याला वाटतं. म्हणजे आपलं वजन पृथ्वी आपल्याला ज्या बलाने खाली खेचते आहे त्याविरुद्ध पृष्ठभागावरून मिळणारी जी काही प्रतिक्रिया आहे, जेव्हा लिफ्ट वेगाने खाली जातो तेव्हा त्या आपल्याला कार्य आभासी बल किंवा आभासी वजनाच्या विरुद्ध काम करते असं वाटून आपल्याला असं वाटतं की आपण खाली वेगाने वजन हलकं झाल्यासारखं वाटायला लागतं. पाण्यामध्ये हायड्रोजन किंवा ऑक्सिजन याचं वजनी प्रमाण गुणोत्तर नेहमी किती असतं? 1:2, 2:1, 1:8 किंवा 8:1. याचं अचूक उत्तर आहे 1:8, कारण पाण्याचं ऋणसूत्र H2O असं आहे. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. हे जर संख्यात्मक प्रमाण बघितलं तर 2:1 आहे, पण वजनी प्रमाण जर तुम्ही बघितलं रेशो तर हायड्रोजनचा अणुभार हा 1 म्हणजे 2 आहे आणि ऑक्सिजनचा अणुभार हा किती 16 आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की वजनाचं गुणोत्तर जर बघितलं तर 2:16 आणि त्याचं संक्षिप्त रूप जर केलं तर ते 1:8 असं येतं. त्यामुळं स्थिर प्रमाणाचा जो काही नियम आहे आणि कोणत्याही स्रोतापासून मिळालं तरी त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण हे काय असणार आहे? 1:8 असणार आहे. वजनी प्रमाण विचारलं तर गोंधळ करून घ्यायचा नाही आणि पद्धतीनं लिहायचं आहे. मानवी डोळ्यातील कोणत्या पेशीमुळे आपल्याला रंग ओळखता येतात आणि कोणत्या पेशीमुळे प्रकाशाची तीव्रता समजते? शलाका पेशींमुळे रंग, शंकू पेशींमुळे प्रकाश. शंकू पेशींमुळे रंग आणि शलाका पेशींमुळे प्रकाश. का मग दोन्ही पेशींमुळे रंग समजतात आणि दोन्ही पेशींमुळे प्रकाश समजतो? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शंकू पेशीमुळे रंग आणि शलाका पेशीमुळे प्रकाशाची तीव्रता आपल्याला या ठिकाणी काय होते? जाणवत असते. या पेशी तीव्र प्रकाशामध्ये कार्य करतात आणि आपल्याला वेगवेगळ्या रंगांचं म्हणजे जसं की हिरवा, निळा, पिवळा जे आहे त्याचं आकलन करून देतात. या पेशी जर निकाम्या झाला तर आपल्याला रातआंधळेपणा, ज्याला कलर ब्लाइंडनेस म्हणतो, तो होतो. आणि शलाका पेशी आहेत त्या मंद प्रकाशात आणि अंधारात सुद्धा संवेदनशील असतात. मग या केवळ प्रकाशाची तीव्रता म्हणजे त्याच्यामध्ये काळा पांढरा फरक ओळखू शकतात. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या प्राण्यांमध्ये म्हणजे घुबड असेल किंवा इतर प्राणी असेल जसं मांजर असेल त्यांच्यामध्ये शलाका पेशींचं जे प्रमाण असतं ते सगळ्यात जास्त बघायला मिळतं. रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वतः रासायनिकदृष्ट्या अपवर्तित राहणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? उत्पादित, उत्प्रेरक, अभिक्रियाकारक का मग द्रावक? याला उत्प्रेरक असं म्हणतात, कारण तो एक असा पदार्थ आहे की जो रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग काय होतो? मोठ्या प्रमाणावरती वाढतो आणि अभिक्रिया पूर्ण झाल्यावर उत्प्रेरकाचं वजन, रासायनिक गुणधर्म जसेच्या तसे राहतात. उदाहरणार्थ वनस्पती तेलापासून तूप बनवतात, बरोबर. मग निकेलचा वापर उत्प्रेरक म्हणून या ठिकाणी केला जातो. आपल्या शरीरातील पाचक विक्र, एन्झाईम्स असतील हे देखील जैविक उत्प्रेरकाच आहेत की, कारण जे अन्नपचनाचा काय करतात या ठिकाणी वेग वाढवतात. पुढचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी पाण्याखालचं वस्तूंचं जे काही अंतर आहे ते शोधण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा या ठिकाणी उपयोग केला जातो? याचं अचूक उत्तर आहे सोनार, SONAR. तंत्रज्ञानामध्ये जहाजावरून पाण्याखाली श्राव्यातील लहरी ज्या आहेत त्या म्हणजे ज्या अगदी 20,000 हजारपेक्षा जास्त असतात वारंवारता, त्या सोडल्या जातात आणि या लहरी समुद्राच्या तळाशी किंवा जहाजाला धडकून परावर्तित होऊन इको होऊन परत येतात आणि या लहरी सोडल्यानंतरचा वेळ आणि परत येण्याची वेळ यावरून पाण्याची काय होते? ध्वनीच्या वेगावरून अचूक अंतर जे काय आहे म्हणजे समुद्राची खोली जी काय आहे ती मोजली जाते.
तर रडारवरती काय केलं जातं, तर हवेतील विमानाचे स्थान शोधण्यासाठी रडारचा म्हणजे रेडिओ लहरींचा या ठिकाणी वापर केला जातो. हाडे मऊ आणि ठिसूळ होण्याचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ए, सी, डी का मग ई? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे डी, कारण हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते. शरीरातील खनिजं जी काही आहे ती शोषून घेण्यासाठी जीवनसत्व डी हे अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी करत असतं. आणि प्रौढ व्यक्तीमध्ये हाडे मऊ पडतात, कंबरदुखी, सांधेदुखी याला ऑस्टिओमेलिशिया असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे सूर्यप्रकाश यामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं आणि तो नैसर्गिक स्रोत असतो, कारण त्वचेखाली असणाऱ्या मेदापासून सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे जीवनसत्व या ठिकाणी तयार होत असतं. पुढचा प्रश्न आहे, सोने आणि प्लॅटिनियम सारख्या नोबल म्हणजे ज्याला राजधातू म्हणतात ते विरघळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आम्लराज मध्ये कोणत्या दोन आम्लांचा मिश्रण या ठिकाणी असतं? 2017 साली हा प्रश्न विचारला. तीव्र सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल, तीव्र नायट्रिक आम्ल, का मग सायट्रिक आम्ल, ॲसिटिक आम्ल, का मग नायट्रिक आम्ल आणि फॉस्फेरिक आम्ल? याचं अचूक उत्तर आहे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल आणि तीव्र नायट्रिक आम्ल. आम्लराज आहे ते अत्यंत या ठिकाणी वाफाळणारा असा तो द्रव आहे आणि हे द्रव तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल आणि तीव्र नायट्रिक आम्ल याचं जे प्रमाण आहे ते 3:1 या प्रमाणावरती ते तयार केलं जातं आणि वैयक्तिकरित्या हे दोन्ही आम्ल सोन्याला विरघळवू शकत नाहीत, पण यांचं जे काही मिश्रण आहे ते सोन्यासारख्या अत्यंत अक्रियाशील धातूला सुद्धा स्वतःमध्ये सहज विरघळवून घेतात आणि याचा उपयोग सोन्याचे शुद्धीकरण करताना सुद्धा या ठिकाणी केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, घायपात, निवडुंग यासारख्या वाळवंटी वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचे कार्य पानाऐवजी कोणते अंग करतात? मूळ, खोड, काटे का मग फुलं? तर खोड याचं उत्तर आहे. वाळवंटामध्ये पाण्याची मोठी टंचाई असते, त्यामुळे वनस्पतींच्या पानातून बाष्पीभवन होऊन पाणी बाहेर पडू नये म्हणून सुद्धा वाळवंटी प्रदेशातील वनस्पती ज्या काय आहेत त्याच्या पानाचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं आणि पानाचं कार्य संपल्यानंतर म्हणजे त्यांचं जे काम आहे ते संपल्यामुळं या ठिकाणी वाळवंटी वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्याचे जे काही काम आहे ते हरितद्रव्य तयार होते आणि वाळवंटी वनस्पतींमध्ये अन्न तयार करायचं काम, प्रकाश संश्लेषणाचं सर्व काम जे काही आहे ते खोडाद्वारे केलं जातं आणि हे जे काही खोड आहेत ते पाणी साठवून ठेवण्याचं काम या ठिकाणी करतात. पुढचा प्रश्न आहे, आम्ल आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेतून क्षार पाणी तयार होते, या प्रक्रियेला काय म्हणणार? उदासीनीकरण, अपघटन का विस्थापन? याचं उत्तर आहे ते म्हणजे उदासीनीकरण. कारण जेव्हा आम्ल हे आम्लारीसोबत या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया करतं तेव्हा आम्लातील आणि आम्लारीतील आयन एकत्र येऊन पाण्याचा जो काही रेणू आहे तो बनतो आणि सोबत क्षार तयार होतात. त्यामुळे या प्रक्रियेला आम्ल किंवा आम्लारी दोन्ही मूळ गुणधर्म या ठिकाणी नष्ट होतात, म्हणूनच याला उदासीनीकरण अभिक्रिया असं सुद्धा म्हणतात. आपल्या पोटामध्ये ॲसिडिटी झाल्यानंतर आपण खाण्याचा सोडा घेतो तेव्हा तिथंसुद्धा काय होते, हीच प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, मानवी पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती मणके असतात? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 33. कारण मानवी पाठीचा कणा जो काही आहे तो लहान लहान रिंगसारख्या हाडांनी बनलेला असतो, ज्यांना मणके असे म्हणतात. आणि जन्माच्या वेळी लहान मुलांमध्ये पाठीच्या कण्यांमध्ये 33 मणके असतात आणि प्रौढांमध्ये खालचे जे काही 2 मणके असतात ते एकमेकांना जोडले जातात, फ्यूज होतात आणि प्रौढांमध्ये या पाठीच्या कण्याच्या 26 जोड्या उरतात. त्यामुळे TETच्या मूळ रचनेच्या संदर्भामध्ये प्रश्नांमध्ये जर संख्या 33 मांडली जाते तेव्हा हा जो काही कणा आहे पाठीच्या मज्जारोज्जूचे रक्षण करते आणि त्यामुळे याचं अचूक उत्तर जे आहे ते 33 हे लिहायला काही हरकत नाही. शुद्ध पाण्याचा विद्युत प्रवाह याच्या क्षमतेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? शुद्ध पाणी हे विजेचे उत्तम वाहक असते, शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक असते, गरम केल्यानंतर शुद्ध पाणी वाहक बनते का यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक असते, कारण विजेच्या वहनासाठी द्रवामध्ये मुक्त आयन्स असणे आवश्यक असतात. शुद्ध पाणी किंवा ऊर्ध्वपातीत पाणी हे पूर्णपणे उदासीन असते, म्हणजे याचा जो pH असतो तो 7 असतो आणि त्यामध्ये कोणतेही विरघळलेले क्षार खनिज नसतात. आयन्स नसल्यामुळे शुद्ध पाण्यातून वीज प्रवाह वाहू शकत नाही, त्यामुळे ते विजेचे दुर्वाहक आहेत. पण
जर आपण या पाण्यामध्ये थोडे जरी मीठ टाकले किंवा आम्ल टाकले तर याचं आयन्समध्ये रूपांतर होतं आणि विजेचा तो सुवाहक बनतो. आपण जे सामान्य पाणी वापरतो त्यात क्षार असल्यामुळे ते विजेचा सुवाहकच मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात तयार होणारे युरिया हे नायट्रोजनमुक्त टाकाऊ द्रव्य प्रामुख्याने कोठे तयार होते आणि कोठून गाळले जाते? यकृतात तयार होतं आणि वृक्कामध्ये गाळलं जातं म्हणजे किडनीमध्ये गाळलं जातं. वृक्कामध्ये तयार होतं म्हणजे किडनीजमध्ये तयार होतं आणि यकृतामध्ये गाळलं जातं. फुफ्फुसामध्ये तयार होतं आणि त्वचेतून बाहेर पडतं का? जठरात तयार होऊन ते लहान आतड्यामध्ये शोषलं जातं का? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे यकृतामध्ये तयार होऊन ते किडनीमध्ये गाळलं जातं. कारण हा प्रश्न खूप गोंधळ निर्माण करणार आहे. कारण याच्यामध्ये बघा सगळ्यात जास्त महत्त्वाचं कुठली गोष्ट आहे तर प्रथिनांच्या चयापचयानंतर शरीरामध्ये जे घातक द्रव्य तयार होतात म्हणजे त्याला आपण अमोनियम वायू वगैरे म्हणतो बरोबर, तर ते मानवी यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये अमोनियमचं रूपांतर कमी घातक अशा युरियामध्ये केलं जातं. म्हणजे युरिया यकृतामध्ये तयार होतो आणि त्यामुळे हे रक्त वृक्काकडे म्हणजे किडनीकडे जातं आणि त्याच्यानंतर किडनी रक्तातील हा जो काही युरिया आहे म्हणजे अतिरिक्त जे काही पाणी आहे ते गाळून लघवीच्या रूपाने काय करतं शरीराबाहेर टाकलं जातं. प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे अंतराळातून पाहिल्यास पृथ्वी निळ्या रंगाची दिसते आणि आकाश काळे दिसतं? प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचं विखुरलेपण, प्रकाशाचं परावर्तन का मग प्रकाशाचं नियमित परावर्तन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रकाशाचं विखुरणं. कारण पृथ्वीवरती वायू धुलीकरणाचं एक वातावरण आहे आणि जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा वातावरणातील लहान कण कमी तरंगलांबी असलेल्या निळ्या रंगाचे जे काही प्रकाश किरण आहेत ते दिशांना विखुरले जातात आणि या विखुरलेल्या निळ्या प्रकाशामुळे पृथ्वीवरील आकाश जे आहे ते आपल्याला निळं दिसतं आणि आकाशातून पृथ्वी आपल्याला निळी दिसते. या उलट अंतराळामध्ये वातावरण नसल्यामुळं प्रकाशाचे विखुरणं होत नाही आणि त्यामुळं अंतराळवीरांना आकाश काय दिसतं पूर्णपणे काळं दिसतं. पुढचा प्रश्न आहे, पेनिसिलिन या जगातील सर्वात पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे. जो लावला तो फ्लेमिंगो यांनी लावला. तो कशापासून लावला? जीवाणू, बुरशी, कवक, विषाणूमुळे का शैवाळामुळे? त्याचं अचूक उत्तर आहे बुरशी आणि कवक. 1928मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगो यांनी लॅबमध्ये या ठिकाणी प्रयोग करत असताना त्यांनी पाहिलं की एका डिशमध्ये पेनिसिलियम या ठिकाणी उगवलेले आहे आणि या बुरशीच्या आजूबाजूचे जीवाणू जे काही ते नष्ट होत आहेत. यावरून एक निष्कर्ष काढला गेला की बुरशी जीवाणूंना मारणारे रसायन सोडते आणि त्यातूनच जगातील पहिल्या प्रतिजैविकाचे अँटीबायोटिकचे या ठिकाणी काय झालेले आहे शोध लागला आणि यामुळेच एक वैद्यकीय क्रांती घडून आली. अणूंच्या तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? 2, 8, 18 का मग 32? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 18. एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना तिला केंद्राच्या दिशेने खेचणाऱ्या बलाला काय म्हणतात? केंद्रोत्सारी बल, अभिकेंद्रित बल, गुरुत्वीय बल का मग चुंबकीय बल? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अभिकेंद्रित बल. का? कारण वर्तुळाकार गती चालू राहण्यासाठी एका विशिष्ट बलाची गरज असते आणि हे बल वस्तूवरती वर्तुळाकार केंद्राच्या दिशेने कार्य करत असते आणि त्याला अभिकेंद्रित बल असं म्हणतात. उदाहरणार्थ सूर्याभोवती पृथ्वी फिरताना लागणारे गुरुत्वाकर्षणाचे जे काही बल आहे ते अभिकेंद्रित बल म्हणून या ठिकाणी काम करतं. तेच जर केंद्राच्या विरुद्ध दिशेने आभासी भासणाऱ्या बलाला केंद्रोत्सारी असं बल म्हणतात. जसं की उदाहरणार्थ वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये कपड्यांचं जे काही पाणी आहे ते बाहेर फेकलं जातं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार हा सर्वाधिक उच्च दर्जाचा मानला जातो ज्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 90% सुद्धा काय आहे जास्त मानलं जातं? हा प्रश्न TET 2017 साली विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत पीट, लेग्नाइट, बिटुमिनस का मग अँथ्रोसाईट. याचं अचूक उत्तर आहे अँथ्रोसाईट. कारण हा उच्च दर्जाचा कोळसा आहे, त्यामध्ये 90 ते 95% कार्बन असतं. हा जळताना धूर निघत नाही आणि उष्णतासुद्धा सगळ्यात जास्त होते. त्याच्या उलट बिटुमिनस जो काही आहे त्याच्यामध्ये 70 ते 80% कार्बन असतं. व्यावहारिक वापरासाठी सगळ्यात लोकप्रिय आहे. लिग्नाईट जे काही आहे ते तपकिरी कोळसा आहे, त्याच्यामध्ये 60% कार्बन असतं. आणि पीठ ज्याला म्हणतो हा कोळशाचाच पहिला टप्पा असतो. याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण खूप कमी म्हणजे जवळजवळ 40% असतं आणि ओलावा जास्त असतो. त्यामुळे सगळ्यात निकृष्ट दर्जाचा कोळसा हा पीठ म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या पेशीभोवती असणारी पेशीभित्तिका ही कडक आवरण प्रामुख्याने कशापासून बनलेलं असतं? प्रथिनांपासून, लिपिड्सपासून, सॅल्युलोजपासून का मग स्टार्चपासून? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे सॅल्युलोजपासून. कारण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये सगळ्यात मुख्य जो काही फरक आहे तो फरक म्हणजे त्यांच्या पेशीभोवती असणारं पेशीपटल जे काही आहे
ते, आणि ह्याचं जे आवरण असतं ते कडक असतं वनस्पतींचं, आणि ते सेल्युलोजच्या भिंतींपासून बनलेलं असतं, म्हणजे त्याच्या ज्या भिंती असतात त्यांना सेल्युलोज असतं. आणि हा कठीण कार्बोहायड्रेट्स ज्याला आपण जटिल शर्करा म्हणतो का नाही त्याच्यापासून बनलेलं असतं. मग सेल्युलोज वनस्पतींना यांत्रिक मजबूती आणि कडकपणा, निश्चित आकार देण्याचं काम या ठिकाणी करतं. तर मानव सेल्युलोज पचवू शकत नाही, पण शाकाहारी प्राणी मात्र हे काय करतात, पचवू शकतात. एखाद्या वस्तूचं वजन जे काही आहे ते विषुववृत्तावरती सर्वात कमी आणि ध्रुवावरती सर्वात जास्त. याचं मुख्य कारण काय, तर विषुववृत्तावर पृथ्वीचा परिवलनाचा वेग सर्वाधिक असतो, म्हणून पृथ्वी ध्रुवाकडे चपटी आहे आणि ध्रुवावरती गुरुत्व प्रवेग आहे, म्हणून का सर्वाधिक असतो. का मग विषुववृत्तावरती उंची सर्वात कमी असते, म्हणून का मग ध्रुवावरती हवा थंड असते. म्हणून याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पृथ्वी ध्रुवाकडे चपटी असते आणि ध्रुवीय जो काही प्रवेग आहे तो सर्वाधिक असतो. त्यामुळं जेव्हा एखादा प्रकाश किरण पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरपा प्रवेश करतो तेव्हा आपल्या मूळ मार्गापासून विचलित होतो. या घटनेला तुम्ही काय म्हणाल? प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचं विखुरण का प्रकाशाचं अपस्करण? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन. कारण प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो, जसं हवेतून पाण्यामध्ये, तेव्हा या ठिकाणी काय होत असतं की अगदी घनतेच्या फरकामुळे प्रकाशाचा वेग बदलतो, आणि हा बदललेल्या वेगामुळे प्रकाशाचा जो काही मूळ दिशा आहे ती थोडीशी वाकते, त्यामुळे प्रकाशाचं अपवर्तन या ठिकाणी होतं. उन्हाळ्यामध्ये मृगजळ दिसणं आणि ताऱ्यांचं लुकलुकणं हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामध्ये घडतं? हे काल आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं की प्रकाशाचं विखुरण असतं, परावर्तन असतं, पूर्ण आंतरिक परावर्तन असतं का मग अपवर्तन असतं? तर याच्यामध्ये पूर्ण आंतरिक परावर्तन असतं. पुढचा प्रश्न आहे, बाह्य वातावरणातील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? आणि पाऱ्याचा स्तर अचानक खाली आल्यास ते काय संकेत मानला जातो? बॅरोमीटर वादळ येण्याची शक्यता, हायग्रोमीटर हवा कोरडी असण्याची शक्यता, थर्मामीटर पाऊस पडण्याची शक्यता, ॲमोमीटर वारा सुटण्याची शक्यता. याचं अचूक उत्तर आहे बॅरोमीटर वादळ येण्याची शक्यता. कारण वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो, ज्यामध्ये पारा असतो, आणि पाऱ्याचा स्तर अचानक खाली गेला म्हणजे असं समजायचं की हवेचा दाब खूप कमी झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा आजूबाजूच्या हवेला वेगाने खेचून घेतो, ज्यामुळे वादळ आणि चक्रीवादळ येण्याची शक्यता जास्त असते. आणि पाऱ्याचा स्तर हळूहळू वर गेला की हवामान काय होतं, स्वच्छ राहण्याचे संकेत येतात. गतिविषयक 3 सुप्रसिद्ध जे नियम आहेत ते कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत? न्यूटन, आइन्स्टाईन, गॅलिलिओ का मग एडिसन? याचं उत्तर आहे ते म्हणजे न्यूटन. आता मगाशी आपण न्यूटनचे जे 3 नियम आहेत ते या ठिकाणी बघितलेले आहेत. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. लिटमस पेपर हा नैसर्गिक दर्शक कशापासून मिळवला जातो? हिबिस्कस या वनस्पतीपासून, दगडफुलापासून, कंदमुळापासून का मग जीवाणूंपासून? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दगडफुलापासून. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अल्कधातू या गणातील मूलद्रव्याची संयोजक किती असते? 1, 2, 3, 4. तर याचं अचूक उत्तर आहे 1. का? कारण यामध्ये तुम्ही बघू शकता की आधुनिक आवर्त सरणीतील गण 1 जो आहे तो अल्कधातू मानला जातो. मग त्याच्यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असतात, आणि या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन असतो, आणि रासायनिक अभिक्रिया होताना तो 1 जो काही इलेक्ट्रॉन आहे तो सहज गमावला जातो, आणि तो धनप्रभारित आयन जो काही आहे तो या ठिकाणी तयार करतो. त्यामुळे संयुजा 1 असणं हे अत्यंत क्रियाशील धातूचं लक्षण मानलं जातं. पुढच्यासाठी कोणत्या अर्धवाहकाचा प्रामुख्याने वापर केला जातो? तांबे, सिलिकॉन, चांदी का ॲल्युमिनियम? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सिलिकॉन. कारण सौर पॅनलमध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वाळूमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. मुबजने ही लोखंडाची रासायनिक प्रक्रिया घडून येण्यासाठी हवेतील कोणत्या 2 घटकांची उपस्थिती अनिवार्य असते? केवळ ऑक्सिजन, केवळ नायट्रोजन, ऑक्सिजन वायू, आर्द्रता, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि हवा. याच्यामध्ये ऑक्सिजन वायू आणि आर्द्रता ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा उपस्थित असणं गरजेचं असतं. खालीलपैकी कोणत्या कोळशाचा प्रकार हा सर्वाधिक निकृष्ट मानला जातो? ज्याच्यामध्ये 40% कमी असतं. मगाशी अगदी हाय विचारलं, त्याच्यामध्ये अँथ्रासाईट येतं. पीठ हे निकृष्ट आहे कारण त्याच्यामध्ये 40 ते 50% असतं, बाकी सगळं पाणीच असतं. अमिबा या एकपेशीय प्राण्यांमध्ये अन्नाचं ग्रहण कोणत्या अवयवाद्वारे केलं जातं? मुख, कुटपाद, पेशीभित्तिका का मग अन्नधान्य? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी त्याचे जे छद्मपाद असतात त्या छद्मपादालाच कुटपाद असं म्हटलं जातं. त्याच्या माध्यमातून अन्नाचं वहन जे काही आहे ते पेशीमध्ये होतं.
पेशींची प्रथिना निर्मिती केंद्र म्हणून खालीलपैकी कोणत्या अंगकाला ओळखलं जातं? ते बघू शकता. रायबोझोम, तंतुकणिका, हरितलवके का गॉल्गी पिंड. रायबोझोम हे याचं अचूक उत्तर आहे, कारण पेशींच्या आतमध्ये प्रथिने तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. रायबोझोम हे अत्यंत लहान गोलाकार अंगक आहे. ते पेशीद्रव्यामध्ये मुक्त आणि आंतरद्रव्य जलिकेला जे काही चिकटलेले असतात आणि हे अंगक जे आहे ते DNA कडून आलेल्या संदेशानुसार अमिनो आम्लांना जोडून प्रथिनांचे संश्लेषण करतात आणि म्हणून त्यांना पेशींचं प्रथिन निर्मिती केंद्र जे आहे ते म्हटलं जातं. इव्हन त्यांना प्रथिनांचा कारखाना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर तंतुकणिका काय करतात? ऊर्जा निर्मितीचं काम करतात. हरितलवके काय करतात? अन्न तयार करायचं काम करतात. वनस्पतींमध्ये पाणी आणि विरघळलेली खनिजे यांचं वहन करण्यासाठी कोण असतं? रसवाहिनी, जलवाहिनी, दृढउत्तिका महत्त्वाची होते. याच्यामध्ये करते. रसवाहिनी काय काम करत असते? तयार केलेले अन्न हे संपूर्ण वनस्पतींच्या इतर अवयवांना पोहोचवण्याचं काम करते. आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? डार्विन आहे, मेंडेल आहे, लेमार्क आहे का मॉर्गन आहे? तर याचं उत्तर आहे मेंडेल. कारण माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्याचा वेग बदलतो. खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग सगळ्यात कमी असतो? मला बघायला मिळतं तर ते हिऱ्यामध्ये, कारण प्रकाशाचा जो काही वेग आहे तो माध्यमाच्या प्रकाशीय घनतेवरती किंवा अपवर्तनांकावरती सुद्धा अवलंबून असतो आणि माध्यमाचा अपवर्तनांक जितका जास्त तितका प्रकाशाचा माध्यमातील वेग जो असतो तो कमी असतो. आणि निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त असतो. बघा, निर्वात पोकळीमध्ये सगळ्यात जास्त प्रकाशाचा वेग आहे, पण ध्वनीचा वेग जो काही आहे ना तो निर्वात पोकळीमध्ये अगदी झिरोच असतो, कारण त्याच्यामध्ये निर्वात पोकळी असते त्याच्यामुळं, आहे की नाही. त्यामुळे हवेच्या आणि प्रकाशाचा या दोन्हीमध्ये गोंधळ करून घेऊ नका. मानवी शरीरात स्वादुपिंड ग्रंथीला मिश्र ग्रंथी असं का म्हटलं जातं? याचं कारण काय आहे? तर केवळ ती मध्ये संप्रेरक स्रवते सर्वात मोठी ग्रंथी आहे का ती बाह्यस्रवी अंतःस्रवी अशी दोन्ही कामं करते का मग पाचक रस स्रवते म्हणून? तर याचं जे उत्तर आहे ती म्हणजे ती बाह्यस्रवी आणि अंतःस्रवी अशी दोन्ही कार्य करते म्हणून. कारण स्वादुपिंड पॅन्क्रियाज ही जे आहे ते मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे आणि ती दोन्ही कामं करते. बाह्यस्रवी जे आहे हा भाग नलिकेद्वारे स्वादुरस जो काही आहे तो लहान आतड्यात सोडण्याचं काम जे काही आहे ते हे स्वादुपिंड करत असतं. आणि अंतःस्रावी का? कारण स्वादुपिंडातील जे लँगरहॉर्न्स द्वीपिका जी आहे ते थेट रक्तामध्ये म्हणजे इन्सुलिन आणि इतर संप्रेरक जी आहेत ती स्रवण्याचं काम, जे रक्तामध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम आहे ते या ठिकाणी करत असते. पुढचा प्रश्न आहे, कोरड्या हवेमध्ये ध्वनीचा वेग जो काही आहे तो 344 मीटर प्रति सेकंद असतो. जर हवेतील आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जर वाढली तर ध्वनीच्या वेगावरती काही परिणाम होतो का? तर कोणता परिणाम होतो? ध्वनीचा वेग कमी होतो, ध्वनीचा वेग वाढतो, ध्वनीच्या वेगामध्ये काही बदल होत नाही का ध्वनीचा वेग शून्य होतो? तर या ठिकाणी आहे ध्वनीचा वेग वाढतो. कारण का? हा प्रश्न काय आहे? प्रचंड गोंधळात टाकणारा आहे, लक्षात घ्या. कारण कसं? लक्षात घ्या, या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत की हा प्रश्न बऱ्याचदा सर्वसाधारणपणे लोकांना असं वाटतं की दमट हवा जड असते आणि प्रत्यक्षामध्ये जलबाष्प जे असतात, जे वॉटर वेपर्स असतात ते रेणुद्रव्यमानांकामध्ये कोरड्या हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन रेणुद्रव्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे दमट हवेची घनता जी आहे, डेन्सिटी जी आहे ती कोरड्या हवेपेक्षा कमी बघायला मिळते. त्यामुळं आपल्याला असं वाटतं सहज वरवर बघितल्यानंतर की आर्द्रता जास्त आहे म्हटलं की तिथं आवाजाचा जो काही वेग आहे तो कमी आहे, पण तसं होत नाही. ध्वनीचा वेग हा तिथं वाढतो आणि म्हणून पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी दूरचा आवाज सुद्धा या ठिकाणी काय होतो? आपल्याला स्पष्ट ऐकू येतो. मानवी शरीरामध्ये एकूण 24 बरकड्या म्हणजे 12 जोड्या असतात. या सर्व बरकड्या छातीच्या मध्यभागी असतात. कोणत्या चपट्या हाडाला त्या जोडलेल्या असतात? पाठीचा कणा, स्टॅमन ओरोस्सी, कॉल्विकल का मग स्कॅपुला? तर याचं अचूक उत्तर आहे स्टॅर्नम. मानवी छातीतील पिंजऱ्याचा जो काही सांगाडा आहे तो 12 जोड्यांच्या बरकड्यांपासून बनलेला असतो. पाठीमागे सर्व बरकड्या पाठीच्या कण्याला जोडलेल्या असतात आणि वर पुढच्या बाजूला पहिल्या 10 जोड्या ज्या असतात त्या छातीच्या मध्यभागी असणाऱ्या एका चपट्या टायरच्या आकाराच्या हाडाला जोडलेल्या असतात, ज्याला आपण काय म्हणतो? स्टॅर्नर असं सुद्धा म्हणतो किंवा ओरोस्ती असं सुद्धा म्हणतो. आणि शेवटच्या ज्या 2 जोड्या असतात 11वी आणि 12वी ती पुढून कोणत्याही हाडाला जोडलेली नसतात आणि त्यांना प्लीहा बरकड्या असं सुद्धा म्हटलं जातं. हा पिंजरा हृदय आणि फुफ्फुसाचं काय करतो? संरक्षण करायला मदत करतो.
पुढचा प्रश्न आहे, शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते पण ते अत्यंत मऊ असल्यामुळं त्याचे दागिने बनवता येत नाहीत. मग दागिने बनवण्यासाठी त्यामध्ये कोणता धातू वापरला जातो? सामान्यतः ते किती कॅरेटचं असतं? याच्यामध्ये चांदी तांबे मिसळलं जातं जे 22 कॅरेटचं असतं, लोखंड जस्त मिसळलं जातं, प्लॅटिनम वापरलं जातं का मग ॲल्युमिनियम वापरलं जातं? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चांदी आणि तांबे, त्याच्यातून 22 कॅरेटचं सोनं जे काय आहे ते आपल्याला बनतं. डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग पसरतात. हत्ती रोग हा पाय सुजवणारा जो काही आजार आहे तो कोणता डास चावल्यामुळे या ठिकाणी होतो? एन्फ्लुएन्झा, एडिस इजिप्ती, क्युलेक्स का मग यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे क्युलेक्स आहे. TET परीक्षेमध्ये डास चावल्यामुळे कोणता आजार होतो हे जे काही वरती 4 पर्याय दिसतात की नाही याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो बरं का. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डासाची मादी हिच्या चावण्यामुळे हत्तीरोग पसरतो. हा आजार तो त्याच्यामुळे होतो ज्यामुळे पाय आणि जननेंद्रियाच्या लसवाहिन्या ज्या असतात त्या सुजतात. ॲनिफिलिस डासाच्या मादीमुळे हिवतापाचा ताप येऊ शकतो. याच्यामध्ये आपण बघू शकतो की प्लाझ्मोडिया ह्या परजीव्यामुळे हा आजार होतो. एडिस इजिप्ती डासामुळे या ठिकाणी डेंग्यू, चिकनगुनिया हे विषाणूजन्य आजार पसरतात. अग्निबाण आकाशात सोडताना न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाचे थेट उपयोजन केले जाते? गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम का मग गुरुत्वाकर्षणाचा नियम? याच्यामध्ये गतीचा तिसरा नियम वापरला जातो कारण नियमानुसार प्रत्येक क्रिया बलाला नेहमी समान आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया देत असते. पुढचा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी शरीरामध्ये अन्नाचे पूर्ण पचन आणि पचलेल्या अन्नाचे शोषण प्रामुख्याने कोणत्या अवयवात केले जाते? बघा याचं अचूक उत्तर आहे म्हणजे याचे पर्याय जठर, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत. याचं उत्तर आहे लहान आतडे कारण मानवी पचन संस्थेमध्ये तोंडातून पचन सुरू झालेलं असतं आणि जठरामध्ये प्रथिनांचं पचन होतं पण अन्नाचं पूर्ण पचन जे आहे ते लहान आतड्यामध्ये होते. इथं यकृतामध्ये येणारा जो काही पित्तरस, स्वादुपिंडातून येणारा स्वादुरस अन्नामध्ये मिसळतो ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं आणि मेदांचं पूर्ण विघटन होतं. तसेच लहान आतड्याच्या आतील भिंती ज्या आहेत त्या बोटांसारख्या प्रवर्धित असतात ज्यामुळे विलिया, त्याला आपण विलिया असं सुद्धा म्हणतो, आणि विलाय हे पचलेलं अन्न शोषून थेट रक्तामध्ये मिसळण्याचं काम करतात. त्यामुळे मोठ्या आतड्यामध्ये केवळ पाण्याचं शोषण होतं, तिथं अन्नाचं पचन होत नाही. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हे 100 प्रश्न या ठिकाणी छान पद्धतीने समजलेले असणार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या वेळेला तुम्हाला पर्यायसुद्धा मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. टेक केअर.